एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असून मुंबईकडे कूच करत आहेत, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबईच्या दादर स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थनाचे बॅनर लावलेले आहेत। मी सध्या उभा आहे दादर स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या बॅनरवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील आहे। हे बॅनर भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावकरे, नरेंद्र पाटील यांच्याकडनं लावण्यात आलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं मराठा आरक्षणासाठी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे आक्रमक असून अनेक विविध माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर अनेक प्रकारे त्यांना आव्हान देखील देत आहेत। मात्र त्यानंतर आत्ता सध्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती कूच होणार आहेत, त्यांचा उपोषण आणि आंदोलन त्या ठिकाणी होणार आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती सध्या लागलेलं हे बॅनर मोठ्या चर्चेचा विषय बनलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।